नमस्कार, मी किरण सांगळे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर मी एक पोस्ट केली होती मागे एकदा YouTubeला माझ्या सगळीकडेच WhatsAppला पण पोस्ट केली होती, की मला लातूरचे एक आपलं AIITM म्हणून आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट सेंटर. तर हे फेमस इन्स्टिट्यूट आहे, ज्यांनी माझं YouTube चॅनलवरून मला फॉलो करून पर्सनली WhatsAppला मेसेज केला होता, की मॅम आम्हाला डिझाईन्स बनवून हवे आहेत, तर तुम्ही बनवून देणार का? तर सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे ते तुम्ही बघू शकता. जर तुम्ही सोशल मीडियावर अपडेटेड राहाल, तर तुम्हाला या प्रकारची कामं सोशल मीडियावरून मिळू शकतात. तर मला काही माझे स्टुडंटचे तसेच काही फॉलोअर्सचे मेसेजेस, कमेंट्स आले होते, की मॅम तुम्ही हे कसं केलं? ते आम्हाला थोडं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा. तुम्ही OMR शीट कशी डिझाइन केली, ते तुम्ही मला दाखवा. तर OMR शीटचा उपयोग कशासाठी होतो, तर MCQ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात, त्याच्या आन्सर शीटसाठी होतो. ज्या काही इन्स्टिट्यूट वगैरे क्लासेस असतात, ते हे बनवून घेतात. तर याचा जी काही फाइल साईज आहे ती मी A4 मध्ये केलेली आहे. कशामध्ये केली आहे? A4 मध्ये केलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. OMR शीटची व्हिडिओ पूर्ण YouTube चॅनलवर कुठेच बघायला मिळणार नाही. ओके? तर OMR शीट डिझाइन करण्यासाठी सगळ्यात पहिले मी जाते Canva. ओके? आपल्या Canvaच्या वेबसाईटवर जाते. क्रिएट डिझाइन मध्ये A4 साइज घेते. कुठली साइज घेते? A4 पोर्ट्रेट. ओके? A4 पोर्ट्रेट साइज घेतलेली आहे. ठीक आहे? आता ही झूम केली आहे म्हणून तशी दिसते. ही आहे आपली A4 साइज. आता या प्रकारची डिझाइन क्रिएट करण्यासाठी तुम्ही म्हणाल, की मॅम तुम्ही सॅम्पल कुठून घेतलात? तर काय करायचं? Googleला गेलात आणि OMR शीट. ठीक आहे? इमेजेस तुम्हाला बघायला मिळतील, वेगवेगळे सॅम्पल्स मिळतील. तर मी यातून काही सॅम्पल्स क्लायंटला पाठवले होते, जसे की हा झाला. ओके? असे काही सॅम्पल्स क्लायंटला शेअर केले होते. त्यातून क्लायंटने मला एक सॅम्पल असे लिहिते, हा बघा हा. हा सॅम्पल जो आहे, हा त्यांनी ॲग्री केला होता, की या टाइपमध्ये चालेल. ओके? तर यामध्ये मला वरती लोगो, नेम जे काही होतं बिझनेसचं ते ॲड करायचं होतं. इथे रोल नंबर वगैरे या प्रकारे मला डिझाइन करायचं होतं. तर सांगायचं एवढंच, की तुम्ही जर कुठली डिझाइन करताय तर रेफरन्सला एखादी इमेज घेऊ शकता. तर मी क्लायंटला ही डिझाइन शेअर केल्या होत्या काही 4-5. त्यातून क्लायंटने ही अप्रूव्ह केली होती डिझाइन. त्या हिशोबाने आपण त्यांना कलर चेंज हवा होता, तर त्या हिशोबाने आपण ही डिझाइन त्यांना करून दिली होती बघा. ठीक आहे? इथे इन्स्टिट्यूट नेम टाकलाय, रोल नंबर्स वगैरे टाकलेत, नेम्स आणि इथे खाली एक बॉक्स ॲड केलाय. आता इथे जो Googleचा इमेज आहे त्यामध्ये 100 क्वेश्चन्स होते. ठीक आहे? ओव्हरऑल 100 क्वेश्चन्स होते. बट क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांना 50 क्वेश्चन हवे होते. 50च क्वेश्चन त्यांना हवे होते शीटमध्ये. त्यानुसार हे डिझाइन केलेलं आहे. ठीक आहे? आता आपण ही घेतलेली आहे A4 साइज. ओके? A4 साइज मध्ये सगळ्यात पहिले आपण हा जो इमेज आहे तो रेफरन्सला इथे ॲड करून घेऊ शकतो. ठीक आहे? तुमच्या डिझाइन मध्ये इथे ॲड करून घेऊ शकतात. अपलोड मध्ये जर गेलात, सेव्ह करते. ठीक आहे? सिम्पली कॉपी इमेज करून पण तो इकडे येतो. ओके? हा इमेज इथे रेफरन्सला घेतला मी. तर काय केलं मी सगळ्यात पहिले, याला सेट इमेजेस बॅकग्राऊंड करून घेतलं. ठीक आहे? पूर्ण सेट झाला. तर यावर मला आता रेक्टँगल ड्रॉ करायचा होता. काय करायचा होता? रेक्टँगल. एलिमेंट्स मध्ये शेप्स सर्च करते. ठीक आहे? व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेल मध्ये मिळणार नाही. हे बघा. ओके? आता हा जो नॉर्मल शेप घेतलाय मी, त्याला कलर फिल ऑफ करते. ठीक आहे? कलर फिल ऑफ करते आणि जी बॉर्डर आहे ती नॉर्मल 1 किंवा 2 देऊ शकतात. ठीक आहे? हा खालचा इमेज आहे तो आपण डिटॅग इमेज करूया बघा. झाली आपली बॉर्डर ॲड सेम ॲज इट इज. ठीक आहे? या हिशोबाने
आपण डिझाईन करायची आहे. ठीक आहे, जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे रिमूव्ह करून टाकला. ठीक आहे, शेप तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता रेक्टँगल. ठीक आहे, आपली मेन फ्रेम क्रिएट झाली. एकच मिनिट, एकाच पेजवर घेते. ठीक आहे, ही मेन फ्रेम क्रिएट झाली. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक लाईन टूल घ्यायचंय. काय घ्यायचंय, लाईन घ्यायची. हे बघा, एलिमेंट्स मध्ये लाईन. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स आहेत. ओके, आता बघा, ही जी लाईन घेतलेली आहे ती खूप जाड आहे. ठीक आहे, खूप जाड आहे आणि ही मी घेतलेली बारीक आहे. का? कारण मी त्याचं विड्थ कमी केलेलं आहे. वेट अ मिनिट. विड्थ कशी कमी करायची बघा, लाईन इथे घेतली, इथे वरती बघा लाईन स्टाईल आहे, इथे तुम्ही 1 करा. ओके, 1 झाली विड्थ कमी. इथून तुम्ही स्टाईल चेंज करू शकता तुमच्या हिशोबाने. ठीक आहे, आता ही जी लाईन आहे, ठीक आहे, ही जी लाईन आहे ती मी इथे अशी ऍड करून घेते. आता ही पण ऍड करायला मी काय केलं होतं, जो इमेज होता आपला, ठीक आहे, हा जो इमेज होता तो मी सेट इमेज एज बॅकग्राऊंड केलं होतं आणि थोडासा अंदाज घेऊन घेतलेला होता लाईनचा. ओके, तर आता इथे होती ही ऍक्च्युअल लाईन, इथे होती, बट मला लोगो वगैरे ऍड करायला जास्त स्पेसिंग हवी होती, त्यामुळे मग मी थोडीशी खाली ऍड केली. ठीक आहे, मी आता सिम्पली फक्त इथून कॉपी पेस्ट करते. ओके, आता यामध्ये लाईन पूर्ण प्रॉपर स्क्रीन झूम करायची. कधीही काम करताना स्क्रीन झूम करून घ्यायची आहे, मोबाईल मध्ये असो किंवा लॅपटॉप मध्ये असो. ठीक आहे, स्क्रीन झूम करून काम करायचंय. ओके, लाईन सेट झाली. आता कलर आपल्याला त्यांनी पिंक सांगितलेला आहे, त्यामुळे मी पिंक दिला. ठीक आहे, OMR शीटचे नॉर्मली रेड, ब्लॅक किंवा पिंक या शेड मध्ये कलर्स असतात. ओके, आता यामध्ये त्यांनी मला एक लोगो प्रोव्हाइड केलेला होता, त्यांचा बिझनेस रिलेटेड लोगो त्यांनी प्रोव्हाइड केलेला होता, जो मी अपलोड ऑप्शन मधून ऍड करून घेतला. ठीक आहे, त्यानंतर आपला जो टेक्स्ट बॉक्स असतोय, टेक्स्ट टूलने टेक्स्ट ऍड केला. ओके, वेट. ठीक आहे, आता एवढं पूर्ण टाइप करत बसले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे मी डायरेक्टली ऍड करते आहे. ओके, या पद्धतीने टेक्स्ट टूलने नॉर्मल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि जे काही आपण टेक्स्ट टाइप करतोय त्या हिशोबाने टाइप करून घ्यायचं आहे. इथे एक शेप ऍड केला बघा. ठीक आहे, हा आता त्याला तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचंय या लाईन नुसार. ओके, बिकॉज आपल्याला काय करायचंय, असे 2 बॉक्स क्रिएट करायचे. ठीक आहे, हे 2 बॉक्स तुम्ही शेप टूल मध्ये तुम्हाला रेक्टँगल बघायला मिळेल. ठीक आहे, त्याची जी एक साइड आहे ती आपण या लाईन मध्ये कव्हर केलेली आहे. आता यामध्ये आपला पूर्ण हा जो कंटेंट आहे तो येणार आहे. आता मी इथे ऑलरेडी ग्रुप केलेलं आहे सगळं. ठीक आहे, अनग्रुप करत नाहीये, ग्रुपच ठेवते आणि कॉपी पेस्ट करते. फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल साठी दाखवते मी कसं केलं. ठीक आहे, कॉपी पेस्ट केला. आता यामध्ये रोल नंबर, टेस्ट आयडी हे सगळं आपण ऍड टेक्स्ट बॉक्स म्हणून ऍड केलं आहे. ठीक आहे, रोल नंबर, टेस्ट आयडी असं टेक्स्ट टूलने ऍड केलेलं आहे. देन हे जे आहेत सर्कल्स, ओके, इथे अनग्रुप करते. ओके, ऑल अनग्रुप केलं. बघा, हे जे काय आहे ते रेक्टँगल शेप्स जे असतात ना आपले, तो शेप ऍड केलाय आणि लाईन्स ऍड केलेल्या आहेत त्यावर. ठीक आहे,
हे छोटे छोटे रेक्टँगल ऍड केले आणि त्याला ग्रुप केला आहे, पूर्ण ग्रुप केला. इथे पण बघू शकताय बघा, हे एक एक शेप आहे. जो आपण मोठा शेप ऍड केला की नाही, तो छोट्यामध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नॉर्मली 1 2 असे टेक्स्ट बॉक्स वेगवेगळे ऍड करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 पर्यंत. ठीक आहे. आणि हा एकच सर्कल आपण ऍड केलाय. आता बाकीचे समजा फॉर एक्झाम्पल साठी एलिमेंट्स मध्ये जाते, शेप घेते. ओके, शेप मध्ये सर्कल. ठीक आहे. त्याला तुमच्या साईज नुसार, आता इथे पण मी तीच ट्रिक यूज केलेली आहे. हा पेज कॉपी केलाय. ओके, किंवा मग अपलोड मधून ऍड केलाय आणि त्याला बॅकग्राऊंडला सेट केलंय. ठीक आहे. बॅकग्राऊंडला सेट करून ह्या एका सर्कल वर साईज साठी त्याला घेऊन गेली अशी. ठीक आहे. बघा परफेक्ट. आणि जो इमेज आहे तो डिलीट केला आणि ती साईज घेतली. त्याचा फिल कलर नो. ओके, आणि पिंक कलर. ओके, 2 पण जास्त होतोय, 1च ठेवूया या हिशोबाने. सिंपल एकदम. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे सर्कल्स आहेत त्याचे डुप्लिकेट केलेत असे. ठीक आहे. या प्रकारे डुप्लिकेट्स क्रिएट केले आहे आणि त्याला ग्रुपिंग केलंय. काय केलंय? ग्रुपिंग केलंय. अशा पद्धतीने मी हे जे काही सर्कल्स आहेत ते ऍड करून घेतलेले आहे. आता राहिला आपला ऑप्शन इकडचा. ठीक आहे. बघा, हे एवढं आपलं कळालं एवढं. आता हा बॉक्स. आता ह्या बॉक्स मध्ये सुद्धा काय केलंय बघा, स्क्रीन झूम करते. खूप बारीक काम केलेलं आहे यामध्ये. आता हा जो आपला मेन रेक्टेंगल आहे त्यामध्ये एक लाईन ऍड केली आहे. ठीक आहे. एक लाईन ऍड केली आहे. ही बघा, या पद्धतीने जशी आपण वरती केली होती तशीच. देन एक स्टँडिंग लाईन आणि एक स्लिपिंग, ह्या दोन ज्या लाईन आहेत त्या सुद्धा. ठीक आहे. झाला आपला बॉक्स क्रिएट लाईनने. देन त्यामध्ये नेम, बॅच, मोबाईल नंबर हे सगळं ऍड केलंय इथे. ओके, ह्या ज्या लाईन्स आहेत या सगळ्या तुम्हाला सांगितलं ना मी, लाईन डॉटेड पण आपण देऊ शकतो. त्या पद्धतीने लाईन्स घेऊन सगळं ग्रुप केलेलं आहे. त्यानंतर इथे कॅन्डिडेट साइन आणि इन्व्हेस्टिगेटर साइनला जागा ठेवलेली आहे त्यांना साइन करण्यासाठी. आणि इथे साइडला इन्स्ट्रक्शन. आता हे इन्स्ट्रक्शन मी ChatGPT वरून घेतलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही ChatGPT वरून इन्स्ट्रक्शन वेगवेगळे घेऊ शकतात. काय इन्स्ट्रक्शन्स असतात OMR शीट साठी त्यानुसार. त्यानंतर हे रॉंग मेथड आणि करेक्ट मेथड दाखवण्यासाठी ह्या ग्राफिक्स क्रिएट केलेल्या आहेत. ठीक आहे. आता हे बघा, अनग्रुप करून दाखवते. इथे सर्कल आहे आणि त्यावर क्रॉसची साइन ऍड केली आहे. ओके. देन इथे पण एक सर्कल मध्ये एक छोटा सर्कल ऍड केलाय. इथे पण पेन टूलने अशा लाईन्स ड्रॉ केल्यात. ठीक आहे. पेन टूलने, हा बघा इथे टूल मध्ये पेन टूल आहे, टूल्स मध्ये. ठीक आहे. पेन टूलने अशा लाईन्स ड्रॉ केल्यात आणि इथे सर्कल मध्ये करेक्ट आणि सगळं ते ग्रुप केलंय. आणि करेक्ट मेथड मध्ये हे 4 सर्कल ऍड केलेत सेम ऍज इट इज इथले. आणि एकाला फिल कलर दिलाय, म्हणजे आपल्याला OMR शीट अशी फिल करायची असं स्टुडंटला समजावं त्या हिशोबाने. ओके. आणि खाली आता सिम्पली ABCD टेक्स्ट बॉक्स, जास्त करून टेक्स्ट बॉक्सचाच यूज होतोय. आणि हे जे आपण सर्कल्स घेतले होते तेच इथे 4 घेऊन सगळे डुप्लिकेट केले. डुप्लिकेट केल्यानंतर एक रो केल्यावर पूर्ण ग्रुप करून आपण डुप्लिकेट करून 5 रो क्रिएट करू शकतो. आणि त्याला नंबरिंग चेंज केली आहे. ठीक आहे. 1 to 10, 11 to 20 नॉर्मल बघा नंबरिंग दिलेली आहे.
बघू शकताय बघा. ठीक आहे. या पद्धतीने हा डिझाईन केलेला आहे पूर्ण OMR शीट. भरपूर स्टुडंटचे मेसेज येत होते की मॅम याचा एक ट्युटोरियल येऊ द्या, त्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका. खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि इन्फॉर्मेटिव्ह होता का. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. कीप सपोर्टिंग.